नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर मी आज खूप लेट व्लॉग चालू करते कारण सकाळपासून खूप थकल्यासारखं झालं होतं। तर झोप काढली चांगली दुपारी, पूर्ण दुपारभर मी झोप काढली आणि त्यानंतर आता मी जाते वॉकिंगला। संध्याकाळ झाली आहे, मस्त चहा पाणी झालेला आहे। आता वॉकिंगला जाते म्हणजे थोडं वॉकिंग करून आल्यावर थोडं दमल्यासारखं वाटेल, म्हणजे छान झोप लागेल। तर तुम्हाला पण दाखवते, पण त्याआधी आता 7 वाजता आले तर देवपूजा करूया। हे बघा किती सुंदर देवपूजा मी केली आहे आज, छान वाटतं। आणि देवपूजा करून मी निघणार होती पण माझी मम्मी चालली आहे, सो आता मी थोडासा जेवणाची तयारी करते। मग तिच्यासोबतच बाहेर जाईल आणि मग आल्यावर बाकीचं जेवण बनवते। तर काय बनवणार आहे आज? आजचा बेत आहे शेवग्याच्या शेंगाचं कालवण, भात आणि भाकरी। तर भात लावून घेते, आल्यावर कालवण टाकायचं आणि इकडे भाकरी, शॉर्ट अँड सिंपल। इथे मी 2 टोप भात घेतलाय, तर 5 माणसं आहेत तर एवढा भात लागतोच मोस्टली। कुकर लावून झालेला, आता फक्त घ्यायच्या 2 शिट्ट्या आणि मग राईस इज रेडी। तर मी आता आलेली आहे मम्मीच्या पार्लरमध्ये, तिथे मम्मी काम करते तिचं, आणि मी आता हेड मसाज करून घेते। तर थोडंसं हेड मसाज केल्यावर खूप रिलॅक्स वाटतं, तर मी तुम्हाला भेटते हेड मसाज झाल्यावर। तर इथे तिने तेल लावलेलं आणि तेल लावून झाल्यानंतर ती मसाज करत होती। तर मसाज करता करता मला खूप झोप येत होती, कारण एवढं रिलॅक्स वाटत होतं मसाज करून। आणि त्याच्यानंतर तिने मला बॅक मसाज पण दिली, त्याच्यामुळे पण खूप बरं वाटलं, कारण कंबर तर दुखते तुम्हाला माहिती। हाय फ्रेंड्स, आता संध्याकाळ झाली आहे आणि आज आम्ही चाललो आहे जेवायला बाहेर, कारण सध्या माझे दिवस भरत आले, सो बाहेरचं खायची खूप इच्छा होते। आणि आज मला मम्मी पार्टी देणार आहे व्हेजची। मी व्हेजच खाते तशी पण आज पार्टी आहे, तर तुम्हाला पण दाखवते आम्ही काय काय खातो। तर इथे आम्ही सगळे जेवायला गेलो होतो, तर मम्मी, मी, माझा भाऊ आणि पप्पा आम्ही सगळे जेवायला गेलो। तर खूप दिवसांनी असं बाहेर जेवायला जाऊन छान वाटलं। तर आम्ही जेवायला ऑर्डर केली होती व्हेज क्रिस्पी मसाला पापड, त्याच्यानंतर मशरूम कोल्हापुरी मी फर्स्ट टाईम ट्राय केली, खूप छान होती। आणि त्याच्यानंतर हैदराबादी बिर्याणीही खाल्ली। आणि मेन म्हणजे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला भेटतो, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। आणि खूप दिवसांनी मी असं बाहेरचं खाल्लं होतं, त्याच्यामुळे छान वाटत होतं। तशी मी आता सध्या रोजच बाहेरचं खाते, पण बरं वाटलं। आणि त्याच्यानंतर आम्ही खूप फोटोज काढले आणि अशा प्रकारे दिवस खूप चांगला गेला माझा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।